पण योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय. तो पण न्यायाधीशच आहे. ज्यांनी योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो. मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. त्या व्यक्तीचं नाव, मोठी व्यक्ती आहे, आसनावर बसली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. मी नाव घेणार नाही त्याचं. मला आता ज्यांनी योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो. मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. त्या व्यक्तीचं नाव, मोठी व्यक्ती आहे, आसनावर बसली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. मी नाव घेणार नाही त्याचं. मग अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल, असं असेल तर गृहराज्य मंत्री निर्णय घेतला आणि समोर कागदपत्र सगळे होते. आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरलेले आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे, ते तुमच्यासमोर आज ना उद्या येईल. मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं नाही. तर हे काय सांगतंय माकड? तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे.